ओके. गुड मॉर्निंग, सुप्रभात, शुभोदया. मी तुमचा इटेल भया म्हणजेच तुमचा इटेल ब्रो. तर भावांनो, मागच्या सेशन मध्ये आपण बघितलं होतं, समजलं होतं की ऍक्च्युली मध्ये डेटाबेस म्हणजे असतं काय. आपण शिकलो नव्हतं. ओके, आपण समजलं होतं की डेटाबेस असतो काय आणि आपण त्याच्यात करतो काय, कशा थ्रू करतो. ओके. आय होप की तुम्ही प्रिव्हियस वाला आपला व्हॉट इज डेटाबेस वाला व्हिडिओ पाहिला असेल. सो नाऊ आपण कूच करूया कुठे. तर आपण कूच करूया आता आपल्या नेक्स्ट टॉपिकवर, जे म्हणजे आपला व्हॉट इज SQL, ज्याच्या थ्रू आपण इथं पाहण्यासाठी आलेलो आहे, राईट. ओके. तर जसं की आपण आपल्या मागच्या सेशन मध्येही पाहिलं होतं, थोडासा भाग पाहिला होता की बाबा डेटाबेस असतो, त्याच्यात आपण डेटा सोबत मॅनिप्युलेशन करतो, डेटाला हाताळतो. तर ते करण्यासाठी आपल्याला डेटाबेसची भाषा यावं लागते, राईट. आणि ती डेटाबेसची भाषा तर आपल्याला माहिती नसते, तर ती असते SQL. तर आपण तिथे घुसलो नव्हतो, बट आज आपण समजणार आहोत की डेटाबेसची भाषा म्हणजेच SQL. व्हॉट इज SQL म्हणजेच SQL म्हणजे काय. आणि त्या व्यतिरिक्त अजूनही जेव्हा मी कॉलेजमध्ये होतो ना, तर आपण आपल्याला जेव्हा शिक्षक लोक शिकवायचे तेव्हा ते SQL सांगायचे. SQL इज अ स्ट्रक्चर क्युरी लँग्वेज, ठीक. पण जेव्हा मला कसं खूप क्युरियोसिटी होती की मी ना जे इंडस्ट्रीमध्ये लोक वर्क करतात, इंजिनियर लोक, त्यांना विचारायचो, तर ते असं बोलताना असं बोलायचं की यार सिक्वल असतं, सिक्वल असतं, सिक्वल नाही हे करतो सिक्वल. तर मग मला एक कन्फ्युजन व्हायचं की बाबा हे SQL आणि सिक्वल काय वेगवेगळे आहेत काय. हे काय बोलाय बाबा, SQLच मला कळणार आणखी नाही तर सिक्वेल आलं. तर तसं काही नसतं बाबा. SQL अँड सिक्वल आर दी सेम. ओके, दोघंच एकच. जसं आपण म्हणतो गंगाधर ही शक्तिमान आहे, बरोबर आहे की नाही, तसं SQL आणि सिक्वल एकच असतं. तर फरक काय दोन्ही मधला, जाऊ आपण तिकडे. तर आपण आपला आजचा टॉपिक जो की आहे व्हॉट इज SQL, सोप्या भाषेत बोलायला गेलं तर आपल्याला SQL म्हणजे काय शिकायचं आहे. तर ते आपण चालू करूया. तर कोणत्याही गोष्टीचं कसं असतं ना, जेव्हा आपण एखादी गोष्ट शिकतोय, ओके, तर आपल्याला त्याची थोडंसं इतिहास जर माहिती असला तर आपल्याला गोष्टी कळतात. कळतात इन द सेन्स, जर आपल्याला माहिती आहे की आपल्याला काय करायचंय, की आपल्याला माहिती आहे की आपण काय केलंय, तर आपल्याला सोपं जातं आपल्याला पुढे काय करायचंय. कोणतीही गोष्ट करण्या अगोदर तिचा हेतू, तिचं निर्मिशन, नाही जरा जास्तच डेंजर शब्द वापरावा. कोणती गोष्ट करण्या अगोदर आपल्याला जर थोडंफार त्याच्याबद्दल माहिती असेल तर आपल्याला चांगलं असतं. थोडंसं आपण SQLचा इतिहास बी बघून घेऊ की बाबा आहे काय नेमकं. तर कसं होतं ना, आतापासून लगे म्हणजे की नाही, आपण जेव्हा पहिला वर्ल्ड कप जिंकला होता आपण 1983, त्याच्याही 13 वर्ष अगोदर एक शास्त्रज्ञ होता, ठीक आहे. ज्याचं नाव काय होतं, सॉरी, त्याचं नाव होतं D. एडगर एफ. कॉड, किंवा असं म्हणू शकतात की एडगर F. कॉड. हे आपल्याला लक्षात नाही करून घ्यायचं. ओके, हे जस्ट मी तुम्हाला एक जनरल एक म्हणून माहिती सांगतो की हा, थोडंफार माहिती असावं आपल्याला. ओके. कारण मी तुम्हाला असंच बोलले की आपण जे तुम्हाला शिक्षक लोक सिलेबस शिकवतात आपण ते डिस्कस नाही करणार आहोत. आपण काय डिस्कस करणार आहोत की आपल्याला इंटरेस्ट आहे बघ, मला इंटरेस्ट आहे स्किल मध्ये, तर मला त्याचं जाणून घ्यायचं. मी तुम्हाला सिलेबस पूर्ण नाही करून घेणार. ओके, द्या गिव्ह अप. तर कसं होतं ना, 1970 मध्ये एक सायंटिस्ट होता एडगर F. कॉड नावाचा. तेव्हा कसं होतं, त्या काळामध्ये डेटा खूप असायचा, पण तेव्हा कम्प्युटरायझेशन नेमकं नेमकं चालू झालेलं असं म्हणू शकतो. थोडं होतं, पण डेटासाठी स्टोअर करण्यासाठी कसं राहायचं, फाईल्स राहायच्या, खूप सारा डेटा तयार व्हायचा. जेव्हा नेमकं नेमकं खूप असं वर्ल्ड चेंज व्हायला लागलं होतं, तर मग या एडगर F. कॉडनं एक मॉडेल क्रिएट केलं की रिलेशनल डेटाबेस मॉडेल, विच इज विच इज फॉर द लार्ज अमाऊंट ऑफ डेटा. तर तुम्ही आजही गेलात तर तुम्हाला कळून जाईल याच्याबद्दल. त्याचा एक पेपरही पब्लिश आहे केलेला, एडगर F. कॉडचा, रिलेशनल डेटाबेस मॉडेल फॉर द लार्ज अमाऊंट ऑफ डेटा, समथिंग लाईक दॅट. तर त्यांनी हे मॉडेल क्रिएट केलं 1970 मध्ये, जे की मेजॉरिटीली यासाठीच होतं की डेटा स्टोरेज कसा असावं काय नाही. मग ते झाल्यानंतर त्याच्या 4 किंवा 3 वर्षानंतर म्हणू शकतो आपण, बेसिकली यांनी स्टार्ट 3 मध्येच केलेलं होतं, पण आपण 4 म्हणू शकतो की 4 वर्षानंतर दोन असे मित्र होते बघा, सवंगडी आपल्यासारखे, "ए भाई चलो घुमने चलते" करके. त्यांना असं डोक्यात काय आलं काय माहिती, त्यांनी मग ह्या जी रिलेशनल डेटाबेसचं मॉडेल तर क्रिएट झालेली मॉडेल होतं त्याच्यावर यांनी थोडंसं डोकं लावलं, आणि जे की IBM कडून काम करायचे. तर त्यांनी डोकं लावलं आणि त्यांनी सिक्वलला डेव्हलप केलं चांगल्या प्रकारे, की हा बाबा आता आपण काय करू, की रिलेशनल डेटाबेस जर यूजच करायचं ना, तर त्याला आपण थोडंसं मस्त व्यवस्थित सविस्तर 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 आणू. तर मग हीच होती ती पायरी, जिथून की नाही सिक्वलला थोडंसं नवीन रूप आलं.
मग ह्या डी चेंबरलिन आणि बॉईसनं एसक्यूएललाच म्हणजेच आपल्या सिक्वलला डेव्हलप केलं. मग लोक यांना वापरायला लागले. मग हे 1974 जेव्हा ही डेव्हलप झाली तर मग हळूहळू अंमलात आली लोक वापरायला लागले. वापरत 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 काय झालं, 1919च्या काळामध्ये ऑलमोस्ट, तेव्हा जेव्हा चांगल्यापैकी एसक्यूएलला ओळखला गेलं जाऊ लागल्याकडे, हा माहिती आहे सर्वांना डेटाबेस काय असतो, तर मग एसक्यूएलचं नाव सिम्पली एसक्यूएलचं नाव सिम्पली सिक्वल पासून एसक्यूएल झाला. म्हणजे जेव्हा ती डेव्हलप झालेली होती, म्हणजे 1974-73च्या काळी डी चेंबरलिन आणि बॉईसले, तेव्हा त्याला सिक्वल म्हणत जायचे. सिक्वल इन द सेन्स स्ट्रक्चर्ड इंग्लिश क्युरी लँग्वेज, हे त्याचं मूळ नाव होतं. मूळ नाव नसतं का आपल्याकडे बी असतात बघ, तुकाराम, पण त्याला म्हणतात लोक तुके. तर असं समजून घे की सिक्वल म्हणजे आपला तुकाराम. ओके. जर मी तुम्हाला असं समजून घ्यायला सांगायला गेलं तर आपण सोप्या भाषेत समजू की कसं चेंजेस होत गेले हळूहळू हळूहळू हळू ही बेसिकली सिक्वल म्हणजे आपला तुकाराम, राईट. पण त्याला एसक्यूएल म्हणजे कसं, तू क्या, एक एक्झाम्पल म्हणून घ्या. ओके. म्हणजे कसं आपल्याकडे नावं असतात सेमच, बट त्याला कसं असतं, तुकारामलाच लोक म्हणतात तुका. तसे सिक्वल आणि एसक्यूएल हे काही डिफरंट नसून एकच आहे. बस जेव्हा एसक्यूएल अंमलात आली, खूप जास्त वापरात लागली, तर तिचं नाव सिक्वल चेंज करून एसक्यूएल करण्यात आलं, स्ट्रक्चर्ड क्युरी लँग्वेज, 1979 पासून. हेच तर तो मूळ हाच तर तो मूळ काळ होता जिथून मग सगळी लाईफ ही बदल गई. नेक्स्ट काय डायलॉग, वो एक पल था मेरी जिंदगी में जहाँ से मेरी पूरी लाईफ ही चेंज हो गई. सो काइंड ऑफ एसक्यूएल न बी हाच डायलॉग मारला असेल. जेव्हापासून एसक्यूएलचं नाव एसक्यूएल झालं सिक्वल पासून, नंतर त्याच्यात डेव्हलपमेंट चालू झालं, डेव्हलपमेंट वर्किंग झालं, आणि असं होत 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 1917ला तर जे पाहिजे होतं तेच भेटलं. म्हणजे काय, अॅन्सी स्टँडर्ड. सो अॅन्सी स्टँडर्ड जर कोणाला माहिती नसेल तर अमेरिकन नॅशनल स्टँडर्ड इन्स्टिट्यूट आहे, ज्यानं काय केलं, एसक्यूएलला स्टँडर्ड मान्यता दिली. इन द सेन्स की एसक्यूएल ही प्रत्येक जेवढेही डेटाबेसेस बनतात, ओके, एसक्यूएलच्या रिलेशनल डेटाबेस, त्यांच्यासाठी वन अँड ओनली वे टू ऍक्सेस इज एसक्यूएल. म्हणजेच स्टँडर्डाइज्ड लँग्वेज म्हणून घोषित करून टाकले की तुम्ही कुठलाही डेटाबेस यूज करा बाबांनो रिलेशनल, त्याच्यामध्ये तुम्हाला एसक्यूएलच लागणार. यहाँ से तो पूरी दुनिया ही पलट गई फिर. जेव्हा अँसी स्टँडर्ड भेटले एसक्यूएलला, त्यापासून मग सर्व कंपन्या आपल्या डेटाबेससाठी एसक्यूएलला एक्सेप्ट करायला लागल्या, मान्यता दिली. सगळीकडे आता एसक्यूएल यूज झाली, जे की आपण पाहणारच आहोत. मग असे वेगवेगळे डेटाबेस आले, जसं की IBMचा DB2 होता, ओरॅकलने तर स्वतःच केलेला होता आपला ओरॅकल एसक्यूएल डेव्हलपर, राईट. देन त्याच्यानंतर डबल लगेच लागोपाठ 1987 ISO स्टँडर्ड बी आलं, म्हणजे आंतरराष्ट्रीय मान्यताही आली. म्हणजे आता जगातली कुठल्याही जर कंपन्या असेल तर त्यांना एसक्यूएलला अडॅप्ट करू शकतात त्यांच्या डेटाबेस सोबत. कुठलाही डेटाबेस असो, त्याला ऍक्सेस करण्यासाठी तुम्हाला एसक्यूएलच वापरावं लागेल. असं होत 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 एसक्यूएल मध्ये डेव्हलपमेंट होत राहिलं, एक एक फंक्शन वाढत राहिले, कारण प्रत्येक जण नवीन काहीतरी फंक्शन क्रिएट क्रिएट क्रिएट, आपण ते डीप मध्ये नाही पाहणार. विच इज, हे फक्त मी तुम्हाला मेन काही गोष्टी आहेत ज्याने तुम्हाला सांगतो, ज्याचं तर तुम्हाला कळेल की ऍक्च्युअली एसक्यूएलचं डेव्हलपमेंट होत 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 कसं गेलं. त्याच्यानंतर 1987 पासून जेव्हा ISO स्टँडर्ड भेटलं, त्यानंतर एसक्यूएल सर्वजण वापरायला लागले. मग डेटाचा काळ आला, हळूहळू सगळं बदलत गेलं आणि एसक्यूएल जगभरात प्रसिद्ध झालं. तर हे होतं बेसिक इतिहास ऑफ आवर एसक्यूएल, आपली बिचारी स्ट्रक्चर्ड क्युरी लँग्वेज, राईट. देन आपण पुढे जाऊ आपल्या नेक्स्ट पार्टवर. ते म्हणजे काय, तर ते म्हणजे एसक्यूएल. व्हॉट इज एसक्यूएल? एसक्यूएल म्हणजे काय? आता आपण हे कळलं की एसक्यूएल आणि सिक्वल हे नथिंग दॅट डिफरंट, दॅट देर इज ओनली वन पर्सन बिहाइंड इट, राईट. ही एकच माणूस आहे दोन्हीच्याही मागून. एसक्यूएल आणि एसक्यूएल म्हणजे एसक्यूएलच. एसक्यूएल काय असते बाबा, जर आपण सोप्या भाषेत समजायला गेलं तर यावर आपण थोडंसं बोललो होतो, त्यामुळे आपण थोडंसं अजूनही ओव्हरव्ह्यू असेल, बट स्टील आपण जाऊच. तर डिफाईन जर करायचं का, कोणी जर म्हणलं मला सांग बाबा डेफिनेशन सांग, एसक्यूएल लँग्वेज काय आहे नेमकं, तू सांगतो तर राहिलास की एसक्यूएल लँग्वेज डेटाबेस ऍक्सेस होतो, डिफाईन करताना. तर मग सांगायचं त्याला की बाबा, बेसिकली एसक्यूएल इज अ स्ट्रक्चर्ड क्युरी लँग्वेज विच इज यूज टू कम्युनिकेट with database, and it helps to perform the action with the data for analysis. Meanwhile, we are using SQL language for talking to database. In a simple term, talking to database, we are talking to database. जेव्हा मला एखाद्या डेटाबेसला बोलायचे, जसं की बाबा मला तुझ्या डेटासोबत थोडंसं असं हाताळू दे ना, छेडू दे ना, तर आपण त्याला यूज असं डायरेक्ट नाही छेडू शकत. त्यासाठी आपल्याला त्याची लँग्वेज यायला पाहिजे. तर मग जेव्हा मला लँग्वेज येते तर मी छेडू शकतो, राईट.
जसं की नाही का चेन्नई एक्सप्रेसमध्ये थंगबलीला लँग्वेजच येत नव्हते त्याची हिंदी, असं वाटत होतं या दोघांना. ते दोघं मस्त हिंदीमध्ये बोलायला 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 बोलायला, नंतर त्याला कळलं की अरे थंगबलीला तर लँग्वेज येते, मिटलाच विषय मग. तसंच एक मराठीमध्ये असंच एसक्यूएल ही अशी भाषा आहे ना, ज्यानं आपल्या डेटाबेसला काय करायचं ते सांगू शकतो. एक्झाम्पल करायचं, आपण डेटा शोधू शकतो, त्यामधला डेटा टाकू शकतो, डेटा काढू शकतो. हे कशासाठी करतो आपण? एसक्यूएल मध्ये आणि डेटाबेस मध्ये जे काही होतं ते सर्व होतं अनालिसिस पर्पजसाठी. आता हे तुम्हाला पार्ट, अनालिसिस पर्पजचा पार्ट कधी कळून जाऊ तुम्ही डीपली ETL मध्ये घुसाल. वी आर नॉट गोइंग टू लर्न ETL नाऊ, बट या इन द फ्युचर ॲज वेल. अनालिसिस पर्पजसाठी होत असतं सर्व. तसंच एवढं सध्या पुढचं समजणं आपल्यासाठी खूप इम्पॉर्टंट आहे. एसक्यूएल आपल्याला डेटा सोबत खेळण्यासाठी, डेटाला छळण्यासाठी, डेटा काढण्यासाठी, डेटा टाकण्यासाठी, जे काही डेटा सोबत करता येतं ते करण्यासाठी आपल्याला एकच लँग्वेज हेल्प करते, ती म्हणजे एसक्यूएल. मग ती लँग्वेज, सॉरी, पण ते सॉफ्टवेअर चाहे कोणतंही असो, देर इज एनी वन और एनी 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 डेटाबेस इन द वर्ल्ड, ओके, जे की अनुमती देतं तुम्हाला डेटा सोबत खेळण्यासाठी विथ द हेल्प ऑफ एसक्यूएल. रादर इट इज एसक्यूएल, माय एसक्यूएल, एसक्यूएल सर्व्हर, पोस्टग्रेज, DB2, क्लाउडचं जरी असलं, रेडशीट, सिनॅप्स वगैरे वगैरे, खूप सारे डेटाबेस आहेत एक्झाईल मध्ये. ओके, हे तर झालं एसक्यूएलचं. आता हे तर झालं बाबा, तुम्ही म्हणाल भावा हे तर ठीक आहे, एसक्यूएल तर कळलं आपल्याला, बट एसक्यूएल तर कसं म्हणणार तर नाही ना, आपल्याला तो भाषा येतच नाही एसक्यूएलची. मग एसक्यूएल मध्ये कसं असतात, काही पर्टिक्युलर कमांड्स असतात. Okay, SQL has its own some commands which are five types commands which help us to perform our action. हे थोडं मी सांगितलं, आता मी तुम्हाला सांगतो आपल्या भाषेत. म्हणजे SQL कडे त्याच्या काही स्पेशल कमांड्स असतात स्वतःच्या, ज्याच्या थ्रू की नाही तो आपल्याला सांगतो की तुला जी ऍक्शन परफॉर्म करायची त्याच्यानुसार तू ती कमांड यूज कर. जी तुला ऍक्शन परफॉर्म करायची त्या ऍक्शन नुसार एक कमांड आहे माझ्याकडे, ती कमांड यूज करून तुझी ऍक्शन परफॉर्म कर. तर मग तुमचा भाऊ म्हणला हो, आता सांगा बरं कुठल्या कमांडचं. तर आता आपण पाहू की कुठल्या कमांड्स आहेत. तर एसक्यूएल मध्ये बघा, कुठल्याही ऍक्शन परफॉर्म करण्यासाठी त्याची एक पर्टिक्युलर कमांड अवेलेबल आहेत. पर्टिक्युलर कमांड, पण त्याच्यामध्ये एक 5 मेन टाइप्स आहेत ज्याच्यामध्ये त्याच्या सब कमांड्स येतात. तर आपण हे थोडंसं बेसिक आय गेस पाहिलेलं होतं, राईट, आपल्या फर्स्ट सेशन मध्ये. तर पहिली कमांड म्हणजे कुठली? डेटा डेफिनेशन लँग्वेज. आणि डेटा डेफिनेशन लँग्वेज कमांड्स मध्ये, कमांड्स म्हणजे आता याला जर डिफाईन करायचं झालं इन वन सेंटेन्स, जसं की मी इथं लिहिले, तर मला इथं डिफाईन करायचे की काय असतं बाबा डेटा डेफिनेशन लँग्वेज. तर दुसरं काही नसून डेटा डेफिनेशन लँग्वेज म्हणजे असे टाईप ऑफ कमांड्स जे की तुमचं स्ट्रक्चर डिफाईन करतात डेटाला. तुम्हाला तुम्हाला तुमचं स्ट्रक्चर डिफाईन करायचं डेटा स्टोअर करण्यासाठी, टेबलचं, तुमच्या टेबलचं स्ट्रक्चर कसं असणार, तुमचे कॉलम कसे असणार, त्याच्यात कन्स्ट्रक्ट असणार का नाही, तुम्हाला डेटा टेबल ठेवायचा आहे, तुम्हाला टेबल उडवायचा आहे, तुम्हाला टेबल क्रिएट करायचा आहे, तुम्हाला टेबलमधला डेटा साठवायचा आहे. सो जे काही आपण त्याच्या शरीरासोबत छळतो, डेफिनेशन इन द सेन्स तुमचं शरीर. ओके, द एक्झाम्पल इज, मी आहे आणि हे माझं शरीर आहे. तर माझ्या शरीरासोबत मला छळायचं तर माझ्याकडे 2 हात आहेत, बरोबर. तर डेटाबेसला, डेटाबेसच्या शरीरासोबत आपल्याला छळायचंय, और डेटाबेस मधल्या टेबलच्या शरीरासोबत आपल्याला छळायचंय, तर आपल्याकडे कमांड्स आहेत DDL, विच इज डेटा डेफिनेशन लँग्वेज. ज्याच्यामध्ये आपल्याला आता 4 टाइप्स ऑफ कमांड. कुठल्या कमांड्स येतात? 4 टाइप्स. त्याच्यामध्ये आली क्रिएट, अल्टर, ड्रॉप अँड ट्रंकेट. ओके, त्याच्यामध्ये जी क्रिएट कमांड असते ती काय करते बाबा? क्रिएट कमांड आपल्याला हेल्प करते एखादं टेबलचं स्ट्रक्चर क्रिएट करायचं आपल्याला. म्हणजे एखादा टेबल क्रिएट करायचं, जसं आपण चर्चा केलेली होती की प्रत्येक डेटाबेसमध्ये, एक सांगतो आपण की जसं आपण चर्चा केलेली होती, प्रत्येक डेटाबेसमध्ये, प्रत्येक, ओके, ओके, जसं आपण चर्चा केली होती की डेटाबेस असतो, हे आपला आला डेटाबेस. ओके, हा माझा डेटाबेस आहे बाबा. मग ह्या डेटाबेसमध्ये काय असतं की जे छोटे 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 मोठे मोठे छोटे छोटे मोठे काहीही म्हणा, खूप सारे एन नंबर ऑफ टेबल्स असतात, जे की ज्याच्यामध्ये की आपण डेटा स्टोअर केलेला असतो, राईट. आता हे एक टेबल झालं एक्झाम्पलच्या टाईपमध्ये, बट अशी एन नंबर ऑफ टेबल असतात, किती, ज्यामध्ये डेटा स्टोअर होतो. ओके, तर मग त्या टेबलमध्ये काय असतं बाबा, काय म्हणू शकतो आपण? तर त्या टेबलमध्ये असतात डेटा, सॉरी, टेबलमध्ये असतात कॉलम्स.
तर कॉलम्स ऍड करणं, डिलीट करणं. ओके. डिलीट करणं किंवा टेबल क्रिएट करणं. हे आपण कशा थ्रू करतो? तर हे आपण सर्व काही करतो DDL कमांड थ्रू. कशा थ्रू? DDL कमांड, विच इज डेटा डेफिनेशन लँग्वेज. देन वापस येऊ आपण हे डीप मध्ये पाहणार आहोत, बट पहिले आपण जाणून घेऊ की ऍक्च्युली वर्क कसं होतं. त्यानंतर आलं डेटा मॅनिप्युलेशन लँग्वेज कमांड. राईट. DML कमांड्स काय असतात, जसं की यांच्या नावामध्येच लिहिलेलं आहे बघा. ओके. नावामध्ये काय लिहिलेलं आहे की हा मॅनिप्युलेशन. आजकाल खूप ऐकण्यात येतं, यार तो त्याला खूपच मॅनिप्युलेट करतो, यो याला मॅनिप्युलेट करतो. तसंच ह्या कमांड काय करतात, डेटाला मॅनिप्युलेट करतात. कसं बाबा? हा झाला माझा टेबल क्रिएट. हा की नाही, आता हा मी टेबल तर क्रिएट केलाय, पण आता त्याच्यामध्ये डेटा बी गेलेला आहे. काही डेटा काढायचा आहे मला आणि काही डेटा टाकायचा. तर डेटा मॅनिप्युलेशन. तर कसं, जसं की आपण आधी बोललो सेम. काय की बाबा, डेटा मॅनिप्युलेशन म्हणजे काय? डेटा काढणं, डेटा टाकणं और चेंजेस करणं. हे कोण करून देतं आपल्याला? तर हे आपल्याला करून देते आपली कमांड. म्हणजेच कुठली कमांड? डेटा डेफिनेशन नाही, डेटा मॅनिप्युलेशन लँग्वेज. आपण बघितलं की डेटा जर आपल्याला टेबल क्रिएट करायचा आहे, कॉलम बनवायचे, कॉलम चेंज करायचे, तर त्याच्यासाठी आपण DDL यूज करतो. जर आपल्याला डेटा काढायचा आहे, डेटा टाकायचा आहे, डेटामध्ये चेंजेस करायचे, ते आपल्याला करतो DML. तर DML मध्ये अशाच काढून टाकण्यासाठी तीन कमांड्स आहेत: इन्सर्ट कमांड, अपडेट कमांड, डिलीट कमांड. ज्याच्याकडून नाव नसतो मला कळत असेल की काय करत असाल बाबा. इन्सर्ट म्हणजे काहीतरी टाकीत असेल, अपडेट म्हणजे काहीतरी चेंज झाला तर चेंज करीत असेल, डिलीट म्हणजे डायरेक्ट डिलीट. देन अनदर इज आपली DQL. DQL ला असं समजून घेऊत आपण की ज्याच्यामध्ये एकच कमांड आहे, सिलेक्ट. काय असते बाबा सिलेक्ट कमांड? तर DQL ला एक आणखी नाव आहे मुलांना. तर भावना कसं असतं, आता हे तर झाला डेटा टेबल क्रिएट करण्यासाठी, हे तर झाला त्या टेबलमध्ये डेटा टाकण्यासाठी. आता तिसरी आहे की हे डेटा मला बघायचं कसा. बरोबर आहे ना? तुम्ही म्हणसाल भावा तू सांगितलं डेटा टेबल क्रिएट करावं लागतं डेटासाठी, डेट टेबल दाखवावं लागतं डेटा हे करण्यासाठी, पण आता डेटा पाहायचा कसा? तर डेटा पाहण्यासाठी, डेटा पाहण्यासाठी तर डेटा पाहण्यासाठी आपण काय करतो? तर इथं यूज होते आपली तिसरी कमांड, म्हणजेच आपली डेटा क्युरी लँग्वेज, विच इज सलेक्ट. डेटा क्युरी लँग्वेज म्हणजेच डेटा क्युरी लँग्वेज म्हणजेच DQL कमांडला आणखी एक नाव आहे, ते म्हणजे DRL. ज्याच्यावरून तुम्हाला थोडं आणखी चांगलं समजेल. म्हणजेच डेटा रिट्रीव्ह लँग्वेज. जेव्हा आपल्याला डेटा पाहायचा असतो तेव्हा आपल्याला यूज केली जाते डेटा क्युरी लँग्वेज, म्हणजेच DQL, और वी कॅन से इन एज DRL. डी डी डेटा क्युरी लँग्वेजला डेटा रिट्रीव्ह लँग्वेजही म्हणतात. कशासाठी? तर डेटा पाहायचा आहे मला. झाला, आता तीन तर कॉन्सेप्ट झाले बाबा आपले, थोडे थोडे कळलं की बाबा आहे की नाही. जर डेटाला टाकायचं असेल तर आपल्याला टेबल आणि कॉलम क्रिएट करावं लागतं. तर ते आपण क्रिएट करतो डेटा डेफिनेशन लँग्वेज म्हणजे DDL कमांड संग. ते कळलं. त्याच्यानंतर जेव्हा डेटा टेबल क्रिएट झाला, कॉलम क्रिएट झाला, तर त्याच्यात डेटा टाकावा लागतो. तर ते आपण कशा थ्रू टाकतो बाबा? तर ते आपण टाकतो बाबा DML थ्रू, म्हणजे डेटा मॅनिप्युलेशन थ्रू. आणि मग हे दोन्ही झालं, मग मला पाहायचं की बाबा माझ्या टेबलमध्ये डेटा कसला आहे, ते कसं पाहावं लागेल आपल्याला. तर ते आपण पाहतो डेटा क्युरी लँग्वेज सोबत, म्हणजेच आपली DRL लँग्वेज, ज्याच्यामध्ये आपली कमांड आहे सलेक्ट. राईट. तीन कन्सेप्ट क्लिअर झाल्या आपल्या. थ्री टाइप्स ऑफ कमांड. राहिल्या कुठल्या? तर DCL आणि TCL. सो बेसिकली ह्या कमांड्स कसं आहे, या कमांडमध्ये एवढं वास्ट असं म्हणू शकतो आपण की रेग्युलर पिरियडमध्ये ह्यात जास्त यूज नाही केलं. करल्या जातात, ओके, आय एम नॉट सेइंग की केल्या नाही जात जास्त अमाऊंटमध्ये.
सो आपण यांनाही पाहून घेतो की ऍक्च्युली मध्ये यांचं बी आपल्याला माहिती पाहिजे की हे काय करतात. तर हे बी मी तुम्हाला सांगणार, बट सेम की आपण जास्त इन डीप त्यामध्ये जाणार नाही. आपण त्यांचं ओरी बघणार की बाबा हा ऍक्च्युली मध्ये असतात काय, राईट. हा, जसं आपण पाहिलं की डेटा मॅनिप्युलेशन काय असतं, डेटा क्युरी काय असतं, आणि डेटा रिट्रीवल काय असतं. आता आता आपण येऊ ट्रान्झॅक्शन कंट्रोल लँग्वेज, विच इज अवर अनदर टाईप ऑफ कमांड किंवा डीसीएल, जे की सेम असतात, काही प्रॉब्लेम. तर सॉरी, जेव्हा आपला डेटा गेला, आता ह्याच्यात तो डेटा गेलाय बाबा, तर हे डेटा मला काहीतरी रिस्ट्रिक्शन लावायचे त्या डेटा, ठीक आहे ना. ABCDEFGH काहीतरी डेटा अंदर गेलाय, पण मला याच्यात रिस्ट्रिक्शन लावायचे. तर विथ द हेल्प ऑफ कमांड ऑफ DCL, त्याच्या नावामध्येच दिलेले आहे बाबा की तुम्ही काहीतरी ना रिस्ट्रिक्शन कंट्रोल करताय डेटावर. DCL त्याच्यामध्ये की नाही दोन कमांड आहेत. कुठल्या कुठल्या कमांड आहेत बाबा? ग्रँट अँड रिवोक. याच्या थ्रू आपण त्यांच्यावर रिस्ट्रिक्शन लावू शकतो डेटा. सोप्या भाषेत बोलायला गेलं तर येस, रिस्ट्रिक्शन लावू शकतो. म्हणजे काय करू शकतो, तर सपोज आता कसं असतं ना बघा, रिअल टाइम मध्ये हा काही आता मी आहे, आपण आपल्या डेटाबेसवर काहीतरी काम करतो, तर तिथं फक्त लोकल सर्व्हर असतात आपलं की एकच जण काम करतो. बट रिअल टाइम मध्ये एका डेटाबेसवर विदिन विदिन जितके जास्त म्हणू शकतो तितके जास्त लोक काम केलेले असतात. समजा याच्यात 1000 लोक आहेत, आपण 100 घेऊ, 100 लोक आहेत, तर ह्या 100 लोकांकडे डेटाचा ऍक्सेस असतो, आणि मला काय करायचंय, याच्यातले फक्त 10 जणांना फक्त पाहण्याचा ऍक्सेस द्यायचा डेटाला. ओके, within from 100 within 10 people have to access to see the data. सो मग तिथं काय केलं जातं, ग्रँट अँड रिवोक असे काम करतात की ते परमिशन डिनाईड ऍक्सेस करून देतात, की बाबा याला परमिशन द्या, त्यासाठी क्युरी असते आपल्याला. ओके, सो त्यासाठी यूज केलं जातं ग्रँट अँड रिवोक. ही झाली आपली चौथी कमांड. त्याच्यासाठी तुम्हाला एवढं जाणून घेणं इम्पॉर्टंट आहे की बाबा हा डेटावरती काहीतरी कंट्रोल ऍक्सेस मेकॅनिझम रन करतात हे, आणि ज्यामुळे की आपल्याला डेटा परमिशन रिस्ट्रिक्शन लावता येतात. देन अनोदर इज आपली फिफ्थ अँड लास्ट टाईप, म्हणजेच कुठली गडे ट्रान्झॅक्शन कंट्रोल लँग्वेज, विच इज अवर TCL कमांड. तर TCL मध्ये काय असतं, जसं DCL मध्ये आपण पाहिलं की डेटावर काहीतरी कंट्रोल करता घडं, तर इथं TCL म्हणजे हे बी काहीतरी तसंच झालं, हा तसंच काहीतरी समजू शकतो आपण. तर TCL मध्ये काय असतात, विदिन अ ट्रान्झॅक्शनवर आपण रिस्ट्रिक्शन लावतो. त्याच्यामध्ये 3 टाइप्स ऑफ कमांड असतात. आपण दोन मेन असतात, ज्या की कमिट अँड रोल बॅक. तर ह्या कमांड काय असतात, कमिट जेव्हा आपण एखादा डेटा ट्रान्सफर करतो, ट्रान्सफर नाही म्हणू शकतो, इन्सर्ट करतो, सपोज करा. आता काय होतं ना, रिअल टाइम मध्ये वास्ट अमाऊंट ऑफ डेटा येतो वेगवेगळ्या सोर्स सिस्टीमवरतून. जेव्हा आपण डेटा वेअरहाऊसचे कॉन्सेप्ट पाहतील तर आपल्याला हे चांगल्या प्रकारे कळेल. ओके, तर मला असं काहीतरी करायचं, सपोज कसं असतं ना, जसं मी आताच बोललो की विदिन अ कंपनी एका डेटाबेसवर 100 खूप लोकांचा ऍक्सेस असतो, आपल्याकडेच नसतं. तर समजा काय केलं, इथं काय केलं, हे आपल्या आत्माराम तुकाराम भिडेनं काहीतरी चेंज केलं बघा डेटा सोबत, काही पण चेंज म्हणून. ओके, त्यानं काहीतरी असंच टाइमपास म्हणून केला. मग हा चेंज जो असतो ना, तो हा चेंज पूर्ण या 100 जणाला दिसत नसतो. 100 जणांना हा चेंज दिसतो का? नाहीच. कधीपर्यंत, जोपर्यंत आपण त्याला कमिट करत नाही. कमिट इन द सेंग पासिंग युअर चेंजेस टू एव्हरी वन. ओके, समजून घ्या. जोपर्यंत माझ्या डेटावरला जे काही चेंजेस आहेत ते मी कमिट करत नाही, मी काहीतरी कॅल्क्युलेशन केलं, मी काहीतरी मेथड केले, फलाना गिस्ताना समथिंग समथिंग कुछ तो किया मैंने, आता मला हे चेंज कंटिन्यू ठेवायचे परमनंट, तर मला त्याच्यात करावं लागतं कमिट. म्हणजे हा चेंज हा 100 लोकांसाठी पण सेव्ह झालेला आहे. जर तुम्ही कमिट नाही केलं तर ते फक्त तुमच्या एकट्यालाच दिसणार, बाकी 100 जणांना दिसणार का? नाही. सो दिस इज व्हॉट इट इज अवर TCL's कमिट कमांड. रोल बॅक, रोल बॅक त्याच्या अपोजिट. समजा काही कमांड आपण केलेली आहे, ओके, आणि ती मला वापस करायची रोल बॅक. म्हणजे ती मला, मी एखादा खेळता खेळताना 1000 रेकॉर्डच उडवून टाकले डेटाबेसमध्ये. अरे बापरे, मी तो घाबरलो, काय करू मग? तर मग काही काही सिनारिओज मध्ये आपण ते रोल बॅक करू शकतो. ते एवढंच जाणून घे. कमिट काय करतात की आपले चेंज परमनंट करून टाकतो डेटाबेसवर, आणि रोल बॅक काय करतो, आपले चेंज वापस करून टाकतो. दे
एवढं तर आपल्याला कळलं, आपण कळून घेतलं डिटेल काय करतं, डीएमएल काय करतं, डीपीएल काय करतं, टीसीएल काय करतं, डीसीएल. आपण जाऊ आपल्या नेक्स्ट. आता आपण काय करणार आहोत, आपण बघितलं गडे की हा कमांड्स काय असतात, तर मग आपलं थोडंसं बेसिक नॉलेज आलं की बाबा एसक्यूएल मध्ये असं काहीतरी असतं, हे की नाही. असतं बाबा, असतं. तर टेबल क्रिएट करावं लागतं. तर क्रिएट कुठली कमांड आहे, तर क्रिएट आहे आपली DDL, विच इज डेटा डेफिनेशन लँग्वेज कमांड. तर आपण आपला पहिला टेबल क्रिएट करू, जो की आपण आपल्या डेटाबेसच्या लेवलमध्ये एक्झाम्पल म्हणून केलं, तर आपण त्यालाच कॅरी करू. मला काय करायचं, हा माझा डेटाबेस वगैरे त्याच्यात मला एक टेबल क्रिएट करायचं, ज्याच्यामध्ये गोकुलधाम सोसायटीचे सगळे लोकांची इन्फॉर्मेशन केला. मला आलं डोक्यात, मला तर माहिती आहे, भावानं सांगितलं बाबा क्रिएट डेटाबेल DDL कमांड आहे, आणि ज्याच्या थ्रू आपण करू शकतो डेटा ऍक्सेस, सॉरी, टेबल क्रिएट. केलं मी टेबल क्रिएट गोकुलधाम सोसायटी म्हणून, तर त्याची क्युरी काय होणार, क्रिएट टेबल, टेबल नेम डिफाईन करा, इथं काहीही देऊ शकता तुम्ही. हा हा फर्स्ट एक असतं की तुमचं जे नेम आहे त्याच्यामध्ये स्पेस नसला पाहिजे. मी तर स्पेस दिला का बघा, स्पेस नाही चालत, हायफन नाही चालत, बाकी नेमिंग कन्व्हेन्शनला काहीही प्रॉब्लेम नसते SQL मध्ये. तुम्ही त्याला स्मॉल केसमध्ये ठेवा किंवा कॅपिटलाइज ठेवा, काहीही इश्यू नाही. लेट्स गो. ब्रॅकेट, हे तर झालं माझं टेबलचं नाव. आता डिफाईन कर कॉलम. केले बाबा मी कॉलम डिफाईन, फ्लॅट नंबर डिफाईन केला, येस. आता इथं कोणतरी मला भावा व्यार करतोस का, खाली तो नंबरला इंटिजर दिला, जाऊ आपण तिकडे, पहिले आपण बघून घेऊ. ते नेम, नेम मध्ये काय व्यार कर, जे की आपला स्ट्रिंग डेटा टाईप आहे. त्याच्यानंतर प्रोफेशन, हे बी मी एक नवीन कॉलम ऍड केलं, त्याच्यात बी मी व्यार केअर दिले, म्हणजे स्ट्रिंग टाईप मध्येच येणार. आणि मोबाईल नंबर, जे की मी इंटिजर देऊ शकतो, बट इथं मी व्यार केअर दिले कारण समटाइम्स कोणाकोणाचा टेलिफोन नंबर आहे त्यामुळे. ओके, असं सपोज करू शकतो. तर फ्लॅट व्यारकॅर मी का दिलं, कारण त्याच्या डेटामध्ये आपल्याला फ्लॅट नंबरमध्ये विंग्स ऍड आहेत, ए विंग, बी विंग, सी विंग. आणि इंटिजर डेटा टाईप मध्ये आपण स्ट्रिंग डेटा ऍड नाही करू शकत. दिस इज मस्ट मस्ट थिंग, लक्षात ठेवायचं. कॅरेक्टर म्हणजेच व्यारकॅर मध्ये, सॉरी, आपण काहीही ऍड करू शकतो. आयदर इट इज स्ट्रिंग, आयदर इट इज न्यूमेरिकल, एनिथिंग. ओके. सो ही झाली आपली क्वेरी. मी फ्लॅट नंबर डिफाईन केला, त्याला डेटा टाईप दिला. नेम कॉलम डिफाईन केला, त्याला डेटा टाईप दिला. प्रोफेशन डिफाईन केलं, त्याला डेटा टाईप दिलं. मोबाईल डिफाईन केला, त्याला डेटा टाईप दिला. ही झाली माझी क्युरी. जेव्हा आपण सेमिकोलॉन देतो, त्याचा अर्थ की आपली क्युरी इथं एंड होऊन जावर. जो डेटाबेस रीड करतो ना, तो इथून स्टार्ट करणार आणि जिथं एक कोलन आहे तिथं एंड करणार. जर तुम्ही कोलन नाही दिलं, तर याच्या पुढेही काही तुम्ही लिहिलेलं आहे, तर तो त्यालाही धरणार आणि एरर देऊ शकतो आपल्याला तो. ओके. सो हे लक्षात ठेवायचं. देन ही झाली आपली बेसिक थेरॉटिकल कन्सेप्ट ऑफ हाऊ टू क्रिएट अन टेबल विच इज नेम ऑफ गोकुलधाम सोसायटी. झालं गडे. तर डेटा कसा ऍड झाला का, हे बघा, हे दिसेल का डेटाबेस म्हणून, हे माझं मोठा डेटाबेस आणि याच्यात हे माझा टेबल क्रिएट झाला बाबा गोकुलधाम सोसायटी. कॉलम दिसणं असेल, काहीतरी केलं भावानं, पण आहेत कॉलम मध्ये. आता काय करायचं, आता पाहायचं तर डेटाच नाही केले तू, टेबल ऍड केलंस पण डेटाच नाही. अरे हो की, मग चला आपण जाऊ आता आपल्या डेटा इन्सर्ट करण्यासाठी. डेटा, तर आता आपल्याला त्यात रेकॉर्ड्स म्हणजे डेटा इन्सर्ट करू. कसं, इथं आली आपली दुसरी कमांड, विच इज डेटा मॅनिपुलेशन लँग्वेज कमांड, वन ऑफ द डेटा मॅनिपुलेशन लँग्वेज कमांड, विच इज इन्सर्ट. जे की आपण शिकले, भावांना सांगितले की DML मध्ये 3 कमांड असतात, इन्सर्ट, अपडेट, डिलीट. इथं इन्सर्ट ना आपण केलं, काय केलं बाबा, इन्सर्ट लिहिली कमांड, त्याच्यामध्ये कुठे इन्सर्ट करायचं, ह्या टेबलमध्ये, माझ्या टेबलमध्ये ह्या गोकुलधाम नावाचा टेबल आहे, हे डिफाईन कर. त्यानं हुडकीला, अरे हाय हाय. मग हे व्हॅल्यूज काय इन्सर्ट करावं लागतं आपल्याला, की हा बाबा ह्या टेबलमध्ये ह्या व्हॅल्यूज टाक. जो आपला सिक्वेन्स असतो कॉलम्सचा, त्याच कॉलमच्या सिक्वेन्सनुसार आपल्याला रेकॉर्ड्स लिहावं लागतात. दिस इज मस्ट 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 भावांनो. जसं तुम्ही कॉलम डिफाईन केलेत, तसंच तुम्हाला व्हॅल्यूजही त्यात टाकावं लागणार आहेत. ओके. जसं आता आपण केलं, इथं लिहिलं तुमच्या भावानं, अरे 4 रेकॉर्ड लिहिलेत, वनी जेठालाल, चंपकलाल, गडा, बिझनेसमॅन, बिझनेस बिहेवियर, ये. त्याच्यानंतर आपला एकमेव सेक्रेटरी आत्माराम तुकाराम बेडे, जो कि शिक्षक भी है. फिर अपनी फायर ब्रिगेड, जिनको हमने ऐड किया है, तारक भाई, मैं तसा. आणि लास्टला सगळ्यात भांडकुदळ, जो की कोणालाच आवडत नाही, वरिष्ठ युवा पत्रकार, जो की 20 वर्षापासून वरिष्ठच आहे, आणखी सॉरी युवा पत्रकारच आहे आणखी, तर माहित नाही कसा. केले, झालं की हो. पहिलं तर आपण काय केलं, क्रिएट यूज केलं. क्रिएटने आपण एक स्ट्रक्चर क्रिएट केलं टेबलचं, ज्याच्यामध्ये आपल्याला डेटा इन्सर्ट करायचा आहे. त्याच्यानंतर आपण नंतर लगेच DMLB कमांड यूज केली, जी की आहे इन्सर्ट, ज्याच्या थ्रू आपण डेटा इन्सर्ट केला. तर आता हे पाहायचं कसं, चलो अभी दिखा देता हूं. नंतर आपण गेलो आपल्या तिसऱ्या कमांडकडे, जी की आहे आपली DQL, राईट.
which is known as data query language, which is also known as data retrieval language, जे की आपण बोललोत काय असते नेमकी, जी आहे सिलेक्ट. मग यासाठी आपल्याला क्युरी लिहावं लागेल, डेटा पाहायचा आहे. तर मग क्युरी कशी येणार, हे येत आहे इथे लिहिली कशी, सिलेक्ट स्टार. स्टार म्हणजे काय की बाबा, हा एक दोन कॉलम नाही, मला जेवढं त्या टेबलमध्ये कॉलम आहे सगळे कॉलम पाहिजेत, ग्लोबली सगळे इथून तिथून. स्टार त्याच्यानंतर म्हणतं फ्रॉम. फ्रॉम क्लोज काय म्हणतं, कुठून पाहिजे, कुठला टेबल आहे. मी सांगितलं बाबा गोकुल नाम नाम स्वतःच्या नावाचा कॉलम आहे बघ. मग आपली डेटाबेस सर्व्हिस हा कॉलम सर्च करते, सॉरी टेबल सर्च करते. हा आहे म्हणते, चाल म्हणते कर सर्च. आणि कोलम आपली क्युरी इंड करण्यासाठी. मग जेव्हा आपण आपली ही क्युरी रन करतो ओरॅकल मध्ये, तर तेव्हा आपल्याला आपला डेटा काहीतरी असा दिसतो आउटपुट मध्ये. फ्लॅट नंबर, नेम, त्याचा प्रोफेशन, मोबाईल नंबर, जेठालाल बिझनेस प्लॅन नंबर, भिडे टीचर नंबर, तारक मेहता नंबर, व्हॉट एव्हर इट. हे नंबर काही खरे नाहीत बरं का, नाही तर कॉल करून बघ सांगा हॅलो जेठाबाई, हा असेच टाकलेत तुमच्या भावात. सो दिस इज हाऊ अ सिलेक्ट कमांड वर्क्स. सिलेक्टला काय लागतं, सिलेक्ट कमांड म्हणजे मी तुला डेटा दाखवू शकतो, पण तुला मला काय द्यावं लागेल, तुला माझ्या तुझ्या टेबलचं नाव द्यावं लागेल. मला डिफाईन करावं लागेल की तुला कुठले कुठले कॉलम पाहिजेत का सगळे पाहिजेत. जर मला इथं फक्त एकच कॉलम पाहिजे तर आपण हे स्टार काढू शकतो, नेम लिहू शकतो. तर मग मला काय करणार, हा एवढाच कॉलम दाखवणार फक्त नेमवाला, हेही करू शकतो. बट नाही, मला सांगितलं मी मला सगळं डेटा पाहिजे, मला सगळ्यांचं पाहायचं डेटा रे. ओके. सो दिस इज हाऊ आपल्या बेसिक्स आपण जसं बोलूया, दिस इज आवर थेरॉटिकल व्हिडिओ ऑफ व्हॉट इज एसक्यूएल म्हणजे सिक्वल. याच्या आपण डेटाबेस पाहिलं होतं, आता आपण सिक्वल पाहिलेलं आहे. होप करतो मी की तुम्हाला हे थोडंफार आवडलं असेल किंवा नसेल बी. पण जर काही आपण चेंजेस करायला इच्छिता, मला असं करायचं सांगसाल, तर आपण तेही करू. आपण जसं जसं पुढे जाऊ मला सांगत राहा की आपल्याला अजून काय नवीन करू शकतो आपण. तर मी ते अंमलात आणण्याचा पूर्ण प्रयत्न करेल भावांना, फक्त तुमच्यासाठी आणि माझ्यासाठी, कारण तुमच्यासोबत मीही माझ्याच कन्सेप्ट डबल शिकतोय, रिव्हिजन करतो. ओके. सो आय होप सो की तुम्हाला हा व्हिडिओ थोडाफार आवडला असेल. जर आवडला असेल तर लाईक करा, फॉलो करा, शेअर करा, काय करायचं ते करा, पण करा. आणि आपण असंच भेटत राहू. नेक्स्ट व्हिडिओमध्ये आपण एक डेडिकेटेड व्हिडिओ बनवू ज्यामध्ये मी तुम्हाला डेटा टाइप्स बद्दल सांगेल. जर हे तर आपला थेरॉटिकल व्हिडिओ झाला व्हॉट इज एसक्यूएल और सिक्वल. जर तुमची इच्छा आहे की आम्हाला भावा तू काय कर, प्रॅक्टिकल पण एक व्हिडिओ कर ज्याच्यामध्ये आपण एक टेबल क्रिएट करू वर आणि त्याच्यासोबत थोडंसं मॅनिप्युलेशन करून दाखवा आम्हाला, म्हणजे जेणेकरून आम्हाला थोडंसं कळलं की हा बाबा असं असतं. तर तेही मी करू, तसं तर मी करणारच. ओके, दिस इज आवर पार्ट 1 ऑफ व्हॉट इज एसक्यूएल विच इज थेरोटिकल. आता मी दुसरा पार्ट ही बनणार व्हॉट इज एसक्यूएल और सिक्वल प्रॅक्टिकल इन मराठी. ओके. होप सो. देन सांगू इच्छितो मी की अशा प्रकारे लाईक माझ्याकडून तर सांगणं झालेलं आहे. तर तुम्हाला काही चेंजेस हवेत मला सांगत राहा, चालत राहा, बोलत राहा. अशाच प्रकारे तुमचा भाऊ भेटत राहील तुम्हाला, तुटी फुटी मराठी, तुटी फुटी इंग्लिश आणि तुटी फुटी हिंदीमध्ये, आणि आपण शिकत राहू. ओके. अशाच प्रकारे देन थँक्यू, धन्यवाद, आभार मंडळी. भेटू आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये. हॅव अ गुड डे. बाय बाय.